नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आपल्या जीएस जिओग्राफीच्या सिलेबस डिकोडिंगच्या व्हिडिओच्या सिरीजमधलं हे आपलं पुढचं लेक्चर. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण हवामानशास्त्र या टॉपिकचा सिलेबस डिकोड करणार आहोत. आता या सेक्शनचं डिकोडिंग सुरू करण्याआधीच मी तुम्हाला एक क्लिअर कट वॉर्निंग देतोय. वॉर्निंग शब्द वापरतोय मी, लक्षात घ्या. हा टॉपिक आपल्या सिलेबसमधला, जिओग्राफीच्या सिलेबसमधला सर्वात कठीण घटक आहे. ज्याला हवामानशास्त्र समजलं त्यांनी जिओग्राफीवर विजय मिळवला. दुसरी गोष्ट, हा टॉपिक चालू घडामोडीच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाचा आहे अनेक बाबतीत. कारण तुमच्या हवामानशास्त्रीय घटना तुमच्या अर्थव्यवस्थेवर, तुमच्या समाजावर परिणाम करतात. या हवामानशास्त्रीय घटनांना पर्यावरणाच्या ऱ्हासाचा सर्वात मोठा प्रभाव अनुभवावा लागतो. सो सर्वच दृष्टिकोनातून हा टॉपिक आपल्यासाठी फार महत्त्वाचा आहे. सर्व म्हणजे स्टॅटिक बेसिक कन्सेप्टच्या दृष्टिकोनातून आणि चालू घडामोडीच्या दृष्टिकोनातून सुद्धा. आता ह्या टॉपिकला अभ्यासताना अतिशय सिस्टमॅटिकली अभ्यासणं गरजेचं आहे. कसं, लक्षात घ्या जरा. सर्वात पहिला मुद्दा की ज्यावेळेस आपण हवामानशास्त्राचा अभ्यास सुरू करतो त्यावेळेस आपण सुरुवात करायची आहे काही बेसिक गोष्टींपासून. आपण त्याला असं डिवाइड करूयात: नंबर 1, नंबर 2, नंबर 3 अँड देन द लास्ट नंबर 4. अभ्यास करताना काही बेसिक गोष्टी आपण अभ्यासतो. वेदर, क्लायमेट या दोन शब्दांमधला फरक, त्यानंतर वातावरणाची निर्मिती कशी झाली, त्या वातावरणामध्ये कोणते घटक आहेत, त्या वातावरणाची रचना काय आहे, प्लस तिथे अजून एक घटक आपण अभ्यासतो, इन्सोलेशन म्हणजे सूर्याकडून प्राप्त होणारी उष्णता. ह्या बेसिक गोष्टी जर तुम्हाला कळाल्या, ह्या दोन शब्दातला फरक कळाला, मग आपण अभ्यासलं वातावरणाची निर्मिती कशी झाली. निर्मिती कशी झाली हे समजलं तर कळेल आपल्याला वातावरणात कोणते घटक आहेत. मग त्या घटकांची मांडणी वातावरणामध्ये कशी आहे हे आपल्याला समजून घ्यावं लागतं. मग आपण अभ्यासतो की या पृथ्वीच्या वातावरणाला सूर्याकडून मिळणारी उष्णता कशी प्राप्त होते ते. ह्या बेसिक गोष्टी अभ्यासल्या मग आपण जातो या वातावरणातील हवेच्या दोन प्रमुख भौतिक वैशिष्ट्यांकडे. ती भौतिक वैशिष्ट्य कोणती? तर ते आहे हवेचं तापमान आणि तापमानावर आधारित दाब. जर तुम्हाला घटक कळले असतील, जर तुम्हाला रचना कळाली असेल तर तुम्हाला हे सौर उत्सर्जन म्हणजे सूर्याकडून प्राप्त होणारी उष्णता कळते. सौर उत्सर्जन कळालं असेल तर तुम्हाला हवेचं तापमान कळू शकतं. हवेच्या तापमानावर काय आधारित असणार आहे? हवेचा दाब. सो ह्या दोन भौतिक वैशिष्ट्यांचा अर्थ व्यवस्थित समजला तर मग तुम्ही तिसऱ्या घटकाकडे जाणं अपेक्षित आहे. हा तिसरा घटक जो आहे तो आहे सगळ्या हवामानशास्त्रीय घटना. आपला उद्दिष्ट काय आहे? तर हवामानशास्त्रात आपल्याला हवामानशास्त्रीय घटनांचा अभ्यास करायचा आहे. या आहेत त्या प्रमुख हवामानशास्त्रीय घटना ज्याचा अभ्यास आपण करणं अपेक्षित आहे. पण या हवामानशास्त्रीय घटना तुम्हाला तेव्हाच समजणार जेव्हा तुम्हाला हवेची दोन भौतिक वैशिष्ट्ये समजलेली असतील. कोणती? हवेचं तापमान आणि दाब. आणि हे दोन कळण्यासाठी आधी ही बेसिक इन्फॉर्मेशन घेणं गरजेचं आहे. सो आपण इथपर्यंत आलो, हवेच्या दाबापर्यंत आपल्याला सर्व काही व्यवस्थित समजलं. आता आपण पाहायचं आहे ह्या हवामानशास्त्रीय घटना. या घटनांचा अभ्यास करताना बघा त्यामध्ये आपल्याला आढळून येत आहेत वारे. हे वारे जे आहेत हे वारे दोन प्रकारचे असतात: ग्रहीय वारे, स्थानिक वारे. त्यानंतर मान्सून ही घटना, जेट प्रवाह, वायुराशी आणि सीमा. सर्वात महत्वाचा घटक ज्यावर आयोग वारंवार प्रश्न विचारतं तो म्हणजे वृष्टी. या वृष्टीमध्ये पाऊस, हिमवृष्टी, गारांचा पाऊस याचा समावेश होतो. आणि त्यानंतर चालू घडामोडीमधून सर्वाधिक हॉट इश्यू तो म्हणजे आवर्त. आवर्त म्हणजे चक्रीवादळ साध्या भाषेत, पण पेपरमध्ये आपण चक्रीवादळ शब्द वापरायचा नाही, आवर्त शब्द वापरायचा. उष्णकटिबंधीय आवर्त ही एक नैसर्गिक आपत्ती आहे की जिची तीव्रता आणि वारंवारता गेल्या काही वर्षात वेगात वाढत आहे. 2024च्या मेन्समध्ये युपीसीने ऑलरेडी यावर प्रश्न विचारलेला आहे. तसाच प्रश्न एमपीएससी सुद्धा विचारू शकते. ग्लोबल वॉर्मिंग, क्लायमेट चेंजचा तो परिणाम आहे आणि भारतासारखा उष्णकटिबंधीय देश याला अक्षरशः बळी पडतोय. त्यामुळे तो टॉपिक आपल्यासाठी फार महत्वाचा आहे. सो या संकल्पनांचा अभ्यास करताना, या हवामानशास्त्रीय घटनांचा अभ्यास करताना त्यामधली संकल्पना व्यवस्थित समजून घ्या. त्यामधल्या कुठल्याही संकल्पनेचा चालू घडामोडीशी काही परामर्श असेल तर तो लक्षात घेणं गरजेचं आहे. जसं की मी आता इथे तुम्हाला उष्णकटिबंधीय आवर्ताबद्दल बोललो, किंवा या वृष्टीमध्ये आपल्याला ढगफुटी ही एक घटना दिसून येते आणि त्यातून पुढे उद्भवणारा पूर, बाकीच्या गोष्टी. किंवा पाऊस कमी पडला तर त्यातून उद्भवणारी पुढची समस्या कोणती? अवर्षण, ड्रॉट. या सगळ्या गोष्टींचा परामर्श इथे घ्यावा लागतो. सो इथे आपण पूर्ण केले
हवामानशास्त्राच्या मूलभूत संकल्पना. या संकल्पना पूर्ण केल्यानंतर आपण त्याची ऍप्लिकेशन करणार एखाद्या प्रदेशाबाबत. ती कोणत्या प्रदेशाबाबत आपल्याला ऍप्लिकेशन करायची आहे, तर भारत आणि महाराष्ट्राचं हवामान हा एक स्वतंत्र आणि मोठा घटक आहे, ज्याचे उपघटक मी इथे लिहिलेले नाहीयेत, जस्ट टू अवॉइड द कन्फ्युजन. भारताच्या हवामानाचा अभ्यास करताना आपल्याला भारतीय हवामानाचा प्रकार, भारतीय हवामानावर परिणाम करणारे घटक, भारतातील ऋतुचक्र आणि सर्वात महत्वाचं काय तर भारतीय मान्सूनचे सिद्धांत, की ज्यामध्ये जवळपास 5-6 सिद्धांत आहेत जे आपल्याला माहिती असलं पाहिजे. एडमंड हॅलेचा सिद्धांत, फ्लॉनचा सिद्धांत, अल निनो ला निना, दक्षिणी दोलनाचा सिद्धांत, त्यानंतर जेट प्रवाह, तिबेटचं पठार, त्यानंतर इंडियन ओशन डायपोल, अल निनो मोडोकी, ला निना मोडोकी, मॅन्डेन ज्युलियन सर्क्युलेशन, अशा खूप साऱ्या छोट्या मोठ्या गोष्टी भारतीय मान्सूनच्या निर्मितीशी संबंधित आहेत. त्या सगळ्या संकल्पना आपल्या क्लिअर झाल्या पाहिजेत. आणि दुसरी गोष्ट, या संकल्पनांबद्दल बऱ्याचदा चालू घडामोडीमध्ये बातम्या येतात. आता मान्सून जूनमध्ये सुरू होतोय, त्याच्या आधी 1.5-2 महिने गॅरंटेड पेपरमध्ये बातमी येते की यावर्षी अल निनो अनुभवला आहे किंवा ला निना अनुभवलेला आहे, किंवा यावर्षी सरासरीच्या 100% पाऊस पडेल, सरासरीच्या 80% पाऊस पडेल. सो तो चालू घडामोडीचा जो अँगल आहे त्या भारतीय मान्सून बाबतचा, तो तुम्ही कायम लक्षात घेणं गरजेचं आहे. मग त्याच्या व्यतिरिक्त भारतामधील मान्सूनचा प्रवास, हा मान्सून कधी कुठे जातो, कुठे जास्त, कुठे अति जास्त, कुठे कमी, कुठे अतिशय कमी पाऊस देतो, पण का, हे आपण लक्षात घेणं गरजेचं आहे. त्या व्यतिरिक्त आपल्याला भारतामध्ये येणारी आवर्त, उष्णकटिबंधीय आवर्त आणि समशीतोष्णकटिबंधीय आवर्त माहिती असली पाहिजे. हा सगळा जर अभ्यास आपण समजून लक्षात ठेवला तर डेफिनेटली आपल्याला हवामानशास्त्रावर कितीही किचकट प्रश्न आला तरी त्याचं उत्तर देता येणार आहे. यात एक शेवटचा मुद्दा राहिला, तो म्हणजे जागतिक हवामान प्रदेश. आता तसं पाहिलं तर हा घटक आपल्या अभ्यासक्रमात नाही, पण माझी विद्यार्थ्यांना अशी विनंती आहे की हे सगळं अभ्यासानंतर आपण याचा एक थोडक्यात आढावा घेणं गरजेचं आहे. पृथ्वीवर उत्तर गोलार्धात आणि दक्षिण गोलार्धात प्रत्येकी 11 जागतिक हवामान प्रदेश आहेत. त्यांना आपण वेगवेगळी नावं देतोय. हे हवामान प्रदेश कोणत्या निकषाच्या आधारे आपण आखलेले आहेत ते लक्षात घ्यायचं, आणि मग त्या प्रत्येक हवामान प्रदेशामध्ये हवामानाची वैशिष्ट्य काय, तिथल्या वनस्पती प्राण्यांची वैशिष्ट्य काय, तिथल्या मानवाची वैशिष्ट्य, सामाजिक आणि आर्थिक वैशिष्ट्य काय, याचा अगदी थोडक्यात आढावा घ्यायचा आहे. कारण त्याच्यावर बऱ्याचदा प्रश्न येतात. हा जो घटक आहे हा सर्वात उत्तम आणि खूप डिटेल दिलेला आहे GC लिऑंग यांच्या पुस्तकामध्ये. परंतु तेवढ्या खोलात त्याचा अभ्यास करणं खरोखर आवश्यक आहे का, तर नाही. त्याचा एक सारांश आपल्याला माहिती असला पाहिजे. फॉर एक्झाम्पल, जगातील सर्वात उत्तम हवामान म्हणून आपण कोणत्या हवामानाला ओळखतो, तर दॅट इज ब्रिटिश टाइप ऑफ क्लायमेट, ज्याला आपण कूल टेम्परेट वेस्टर्न कोस्टल क्लायमेट म्हणतो. ह्या प्रत्येक शब्दाला काही ना काही अर्थ आहे आणि त्या अर्थानुसार तिथलं हवामान निश्चित होतं. त्या हवामानामध्ये असं नक्की काय आहे की ज्यामुळे आपण त्याला जगातलं सर्वात उत्तम हवामान म्हणतो, हे आपण लक्षात घ्यायचं. अजून एक उदाहरण की भूमध्य सागरीय हवामान प्रदेश. भूमध्य सागरीय हवामान प्रदेश हा शब्द डोळ्यासमोर आला की लगेच आपल्या डोळ्यासमोर वाईन आली पाहिजे. का बरं? कारण हा जो हवामान प्रदेश आहे तो सिट्रस फ्रूटच्या प्रोडक्शनसाठी जगात प्रसिद्ध आहे. या हवामान प्रदेशात वेगवेगळ्या लिंबूवर्गीय फळांचं उत्पादन मोठ्या प्रमाणात केलं जातं आणि त्यापासून मोठ्या प्रमाणात वाईन उत्पादन केले जातं. या हवामान प्रदेशातील प्रत्येक देशामध्ये वाईनचा वेगवेगळा ब्रँड विकसित केलेला आहे. पिण्यासाठी नाही पण अभ्यासासाठी निश्चित लक्षात ठेवा, देशानुसार वेगवेगळे वाईनचे ब्रँड. सो विद्यार्थी मित्रांनो, हवामानशास्त्रामध्ये हा सगळा अभ्यास करायचा आणि हे सगळं करत असताना त्याला चालू घडामोडीशी जोडायचं. जसं की आपण इथे पाहिलेलं आहे, प्लस हा मुद्दा आणि भारतीय हवामानाबाबतच्या चालू घडामोडी. आता मग यात महाराष्ट्राचं हवामान काही वेगळं आहे का? अजिबात नाही. महाराष्ट्राच्या हवामानाचा अभ्यास करताना आपल्याला फक्त महाराष्ट्रात सर्वात जास्त पाऊस कुठे पडतो, सर्वात कमी पाऊस कुठे पडतो, पावसाचे दिवस कुठे कमी कुठे जास्त, प्लस मान्सूनचा महाराष्ट्रात प्रवास कसा होतो, महाराष्ट्रा अंतर्गत पावसाचं जे वितरण आहे ते थोडंसं आपल्याला डिटेल बघावं लागतं. म्हणजे थोडक्यात काय, तर भारताच्या हवामानाचा संकल्पनात्मक अभ्यास पूर्ण केला तर महाराष्ट्राच्या अभ्यासामधले फॅक्च्युअल डिटेल्स तुम्हाला सहज लक्षात येतील. क्लिअर? सो विद्यार्थी मित्रांनो, या हवामानशास्त्राचा अभ्यास करताना ही सिक्वेन्स स्ट्रिक्टली फॉलो करणं गरजेचं आहे.
तरच आपल्याला प्रश्नांची उत्तरं व्यवस्थित देता येतील, अन्यथा नाही. ओके. सो विद्यार्थी मित्रांनो, त्याच दृष्टिकोनातून आपण आपल्या जीएस जिओग्राफीच्या मॉड्यूलमध्ये जे काही हवामानशास्त्र शिकवतो ते याच सिक्वेन्समध्ये शिकवतो आणि या घटकाला आपण जास्तीत जास्त वेळ देतो. का? तर विद्यार्थ्यांच्या या घटकाशी संबंधित संकल्पना व्यवस्थित क्लिअर झाल्या पाहिजे. आता या घटकाशी संबंधित आपण आपल्या युट्यूबवर काही व्हिडिओज अपलोड करणार आहोत की ज्यामध्ये त्या संकल्पना अगदी थोडक्यामध्ये आपण मांडण्याचा प्रयत्न करणार आहोत. सो जस्ट वेट अँड वॉच. ती हवामानशास्त्राच्या व्हिडिओची सिरीज लवकरच आपल्या पर्स्पेक्टिव्ह अकॅडमीच्या युट्यूब चॅनलवर येईल. त्या व्हिडिओचा व्यवस्थित आढावा घ्या, ते व्हिडिओ बघा. जर तुम्हाला काही डाऊट आले तर निश्चितपणे आम्हाला संपर्क साधा. सो थँक्यू अँड गुड बाय.